आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शक्तीपीठ महामार्गाविरोधात वाळवा तालुक्यात रणशिंग। आज 27 फेब्रुवारीला भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन। नियोजित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी वाळवा तालुक्यातील शेतकरी आणि सर्वपक्षीय संघटना आक्रमक झाल्या आहेत। या महामार्गामुळे होणारे नुकसान आणि पर्यावरणाचा ऱ्हास या मुद्द्यांवरून आज 27 फेब्रुवारी रोजी वाळवा तहसीलदार कार्यालयावर एक प्रचंड मोर्चा काढण्यात येत असून हा मोर्चा सकाळी 11 वाजता इस्लामपूर येथील पंचायत समितीच्या आवारातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू झाला। तिथून हा मोर्चा थेट तहसीलदार कार्यालयावर धडकणार आहे। या मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार राजू शेट्टी, कॉम्रेड धनाजी गुरव, बीजी पाटील, दिग्विजय पाटील, प्रहारचे दिग्विजय पाटील यांच्या शेतकरी कृती समिती करत आहे। हा महामार्ग केवळ शेतकऱ्यांच्या जमिनीवरच येणार नाही, तर यामुळे कृष्णा आणि कोयनाकाठच्या गावांना महापुराचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो। महामार्गासाठी डोंगरासारखा मोठा भराव टाकला जाणार असल्याने जुलै महिन्यात कोयना आणि कृष्णा नदीच्या पात्राबाहेर येणाऱ्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवला जाईल। यामुळे नवेखेड, जुनेखेड, तांबवे, रेटरे, हरणाक्ष, इतवडे खुर्द यांसारख्या नदीकाठच्या गावांना आणि कराड शहराला देखील महापुराचा मोठा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या आंदोलनाला वाळवा, शिराळा आणि कराड परिसरातील जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे। कोल्हापूर आणि मिरज परिसरातून यापूर्वीच या महामार्गाला हद्दपार करण्यात आले आहे। आता वाळव्यातील जनताही यासाठी सज्ज झाली आहे।